नमस्कार सगळ्यांचं मराठी रिव्ह्यूजमध्ये खूप खूप स्वागत. आज 2 सिनेमांचा रिव्ह्यू करणार आहे आणि दरवेळेला आम्ही अशा सिनेमांचा रिव्ह्यू करते जे बघण्यासारखे आहेत आणि जे सगळ्यांनी बघावेत असे सिनेमे आहेत. बाकी असे आलतू फालतू बरेचसे सिनेमे येतात ज्याचा रिव्ह्यू मी टाळते. जे मला पर्सनली आवडतच नाही त्याचा मी रिव्ह्यू करतच नाही, ते तुम्हाला जाणवलंच असेल. तर आज मी 2 सिनेमांचे रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करणार आहे. एक म्हणजे द गव्हर्नर आणि दुसरा म्हणजे भारत भाग्यविधाता. तर पहिल्यांदा गव्हर्नर या सिनेमाबद्दल मी सांगणार आहे. तर गव्हर्नर हा सिनेमा आहे, हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे असं मी नाही म्हणणार, पण ज्यांना आपल्या देशातल्या काही घडामोडी ज्या झालेल्या आहेत ज्याच्याबद्दल माहिती आहे किंवा ज्यांना जास्त आकर्षण आहे आर्थिक बाबतीत, फायनान्स मिनिस्ट्रीबद्दल, बँकिंग सेक्टरबद्दल ज्यांना नॉलेज आहे त्यांना हा सिनेमा स्वतःकडे जास्त आकर्षित करेल. 1991 साली भारतात जी मंदी आली होती तेव्हा त्या परिस्थितीमध्ये जे गव्हर्नर होते त्यांनी आपल्या देशाला ह्या संकटातून कसं बाहेर काढलं हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी आपल्यासमोर सादर केलेला आहे. खूप छान प्रयत्न होता आणि सिनेमा अगदी थोडक्यात मांडलेला आहे. थोडक्यातच टू द पॉईंट सिनेमा चालू होतो आणि टू द पॉईंटलाच सिनेमा संपतो. म्हणजे ह्या पॉईंटला संपतो की जिथे आपल्या देशातली मंदीचा जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल इथपर्यंत आहे. म्हणजे आपल्याला पुढे प्रत्येक सिनेमाचं कसं असतं की एक प्रॉब्लेम्स दाखवले जातात, मग त्याच्यातून कसं बाहेर पडलं, त्याच्यानंतर पुढे काय झालं हेही दाखवलं जातं. परंतु हा सिनेमा अगदी टू द पॉईंटच आहे की त्यावेळेला जे जे काही प्रॉब्लेम्स आले आणि त्या प्रॉब्लेम्समधून सी व्ही रमण यांनी कसं आपल्याला गव्हर्नर म्हणून त्यांनी काय काय प्रयत्न केले, कुठल्या लेवलचे प्रयत्न केले आणि त्यांना किती प्रॉब्लेम्स आले हे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. सो हा सिनेमा तुम्हाला ह्या सगळ्यात जर इंटरेस्ट असेल तर हा सिनेमा नक्कीच तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करेल. सिनेमाची सरळ सोट कहाणी आहे. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर हा नक्की सिनेमा आवडेल, भावेल. आणि ह्या सिनेमाला मी अबव ॲव्हरेज म्हणजेच 3.5 स्टार देईन. बाकी तुम्ही ठरवा हा सिनेमाला थिएटरला जाऊन पाहायचं आहे की OTTवर पाहायचं आहे. कारण त्याच्यामध्ये थ्रिलर नाही आहे, काही सस्पेन्स नाही आहे, काही असं काही गाणी नाही आहेत, फालतूचे लव सीन्स किंवा बाकी काही गोष्टी नाही आहे. सो तुम्ही ठरवा ह्या सिनेमाला कसा रिस्पॉन्स द्यायचा ते. मी माझं रेटिंग दिलेलं आहे. जसं मनोज वाजपेयींनी ॲज इट इज एका साऊथ इंडियन व्यक्तीचं खूप छान काम केलं आहे ॲज अ गव्हर्नर म्हणून. त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतं. त्यांची बायको मधू हिने पण खूप छान काम केलेलं आहे. बाकी अनेक नवीन नवीन व्यक्तिरेखा तुम्हाला दिसतील ज्यांचे चेहरे तेवढे ओळखीचे नसतील कदाचित, परंतु सिनेमा चांगला झालेला आहे. चिन्मय मांडलेकर ज्यांना आपण ॲक्टर म्हणून ओळखतोच ते ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि खूप चांगलं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. 1990-91 सालचा जो काळ होता तो काळ त्यांनी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही तो काळ पाहिलेला असेल तर नक्कीच तुम्ही ते तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येईल. आता आपण येऊया दुसऱ्या सिनेमाकडे आणि तो म्हणजे आहे भारत भाग्यविधाता. तर हा सिनेमा ला मिक्स रिव्ह्यू तुम्ही कदाचित ऐकले असतील, पाहिले असतील. काही लोकांना आवडला, काही लोकांना नाही आवडला, असे मिक्स रिव्ह्यूज आहेत. परंतु तो सिनेमासुद्धा अबव ॲव्हरेजच आहे. मला हा सिनेमा आवडला, भारत भाग्यविधाता. ह्या सिनेमामध्ये सगळ्यांनीच चांगलं काम केलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळं नर्सिसचं लाईफ आहे, तेच सगळं आपल्याला दिसतं फर्स्ट हाफमध्ये. सेकंड हाफमध्ये जी ॲक्च्युअल कथा झालेली आहे 26/11 जो अटॅक झाला होता, त्यानंतर कामो हॉस्पिटलमध्ये ते अतिरेकी घुसले आणि त्यानंतर काही जे काय झालं ते ह्या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सेकंड हाफमध्ये तिकडच्या स्टाफने, तिकडचे पेशंट्स, त्यानंतर बरीचशी लोक म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घुसलेली आहे. तर त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी तिकडच्या स्टाफने काय काय लेवलचं
केलेली आहेत गोष्टी ते तुम्हाला या सिनेमात दिसतील. थ्रिल म्हणता येईल, थ्रिल आहे याच्यामध्ये. त्या दिवसात जे काही झालं, त्या रात्रीत जे काही झालं ते सगळं तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. आणि ॲज अ नर्स म्हणून त्या व्यक्तिरेखा काय काय करतात, त्यांचं स्वतःचं पर्सनल लाईफ पण आहे, पण ते सोडून त्या ॲज अ नर्स म्हणून त्यांनी कुठल्या कुठल्या लेवलचं काम केलेलं आहे हे या सिनेमातून आपल्याला दिसतं. आणि एका नर्सचं आयुष्य काय असतं हेही आपल्याला या सिनेमातून नक्कीच दिसतं. सो नक्कीच हाही खूप चांगला सिनेमा आहे. सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कंगना राणावतचं म्हणेन तर मी, तिला मराठी पूर्णपणे चांगलं जमलं आहे असं नाही, तिने प्रयत्न नक्कीच केला आहे, पण थोडंसं अजून मराठी तिचं सुधरू शकतं. अजून तिला तो काय म्हणतात ते मराठीची पकड तेवढी नाही जमली आहे, पण बाकी तिने ॲक्टिंग खूप चांगली केली आहे. स्पेसिफिकली सांगायचं तर तो सीन जेव्हा अटॅकच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जेव्हा तिला घरी जायचं असतं त्यावेळेला ती अतिशय नॉर्मल दिसते. जिथे मृतदेह आहेत तिथूनही ती इझिली निघून जाते त्यांच्याकडे बघून. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात. आणि नंतर मग ती कपडे घेऊन चेंजिंग रूम लॉकरमधून चेंजिंग रूममध्ये जाते. त्यावेळेस ती ज्या प्रकारे कोसळते ते तुम्हाला दिसतं. सो हा स्पेसिफिकली एक सीन मी सांगितला. असे अनेक सीन आहेत. प्रत्येक नर्सने त्यांचं काम खूप छान करायचा प्रयत्न केला. स्मिता तांबे ही लहान मुलांच्या वॉर्डमध्ये असते. ती लहान मुलांसाठी काय काय करते किंवा त्यांचे जीव वाचवण्यासाठी काय काय करतात. अतिदक्षता विभागातले जी मुलं असतात किंवा एक लहान मुलं असतं ज्याला एड्स झालेलं आहे, HIV, तर त्याच्या बाबतीत ती कशी काळजी घेते हे सगळं काही ह्याच्यात आपल्याला नक्कीच दिसणार आहे. सो ह्या सिनेमा तुम्ही नक्कीच चुकवू नये असं आहे. ह्या सिनेमाला नक्कीच आपण वेळ द्यायला हवा असं मला वाटतं. तुम्हाला याच्यात थ्रिल तर नक्कीच बघायला मिळेल. याच्यात ओळखीचे चेहरे आहेत. सो हाच सिनेमा तुम्ही चुकवू नये असाच आहे असं मला वाटतं. बाकी जर तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही सिनेमा पाहिला असेल तर तुमचे कमेंट्ससुद्धा नक्की येऊ द्यात. आणि तुम्हाला काही अपेक्षा असतील अजून याच्यात काही चांगलं वाईट अजून माझ्याकडून अपेक्षित असेल तेही नक्की कमेंट करा. निगेटिव्ह ॲज सच मला काही जास्त जाणवलं नाही. फक्त एवढंच की पहिल्यांदा थोडंसं जी पकड घ्यायला थोडं सिनेमाला वेळ लागतो एवढंच आहे. बाकी सेकंड हाफमध्ये लगेच मेन जी आपल्या गोष्टी पाहायची आहे तिथून सिनेमा चालू होतो. बाकी जास्त निगेटिव्ह नाही मला जाणवलं. सो दोन्ही सिनेमांना मी अबाव ॲव्हरेज 3.5 स्टार दिलेले आहेत. तुमचं काय मत आहे नक्की कळवा. थँक्यू सो मच.